मी सीमा काळे. जे पाहिले तेच दाखवणारे अध्ययाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स. प्रभाग क्रमांक 15च्या प्रचाराचा नारळ गारपीट चौकात फोडून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सुरुवात केली. प्रभाग क्रमांक 15 हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला. यामध्ये 3 उमेदवार काँग्रेस तर 1 राष्ट्रवादी हे रिंगणात असून आज गारपीट चौकात प्रचाराचा नारळ काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी युवकांचे संघटन करणारे मंगेश चव्हाण, फिरोज पठाण तर आरती वळवडे, पवित्रा केळीपाळे यांच्या कार्यकर्त्यांसह मोठी प्रचार फेरी प्रभागातून काढण्यात आली. प्रभाग क्रमांक 15 ब आज प्रचाराचा आरंभ केलेला आहे. तुमची उमेदवारी कुणाकडून आहे? काँग्रेस पक्षाकडून आहे. आणि आज आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये फिरतोय आणि आतापर्यंत आम्ही प्रत्येक प्रभाग आणि प्रभाग म्हणजे फिरून काढलेला आहे दोघी मिळून. आणि चौघांचा आम्ही 3 हात आणि 1 घड्याळ असा पूर्ण वॉर्डवर प्रचार म्हणजे घर टू घर भेटून आलेला आहे. आज प्रचार शुभारंभाचा नारळ गारपीट चौकातून फोडून आज आम्ही पूर्ण प्रभाग सर्व मतदारसंघ असं म्हणण्यात काय हरकत राहणार नाही. सर्व मतदारसंघ घेऊन पूर्ण प्रभाग आज फिरून पिंजून काढलेला आहे. तर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाची युती असल्यामुळं आमचं विजय हे निश्चित राहिलं असं सांगण्यात. हां बोला. आज वार्ड क्रमांक 15चा गारपीट दर्गा इथं प्रचाराचा शुभारंभ करून माननीय जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज बाबा पाटील जिल्हा सांगली जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. व आमचे काँग्रेसचे उमेदवार फिरोजभाई पठाण असतील, आरती वळवडे वहिनी असतील आणि आमच्या किरुबाई वहिनी असतील व मी मंगेश चव्हाण या काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी या ठिकाणी लढवत आहे. आणि येथील नागरिकांचा भरपूर प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. केरीपाळे, पवित्रा विजयकुमार केरीपाळे, वार्ड प्रभाग क्रमांक 15 क मधला राष्ट्रवादी पक्षाकडून.